आताची सर्वात मोठी न्यूज, भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधान परिषद किंवा महामंडळ मिळणार। राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती, मात्र त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यांचं गिफ्ट राज ठाकरेंच्या मनसेला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मनसेला विधान परिषद किंवा महामंडळ किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या पदाच्या रूपाने रिटर्न गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिनांक 7 मुलाखतीवेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली, पण त्याआधीच निवडणुकीच्या निकालानंतर मनसेची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये सर्व नेत्यांकडून समीक्षा केली गेली, त्याचा रिपोर्ट सांगितला गेला, त्यामध्ये सर्व नेत्यांचे म्हणणे राज ठाकरे यांनी जाणून घेतलं। आता आपण पुढची रणनीती कशी असेल याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। विधानसभेमध्ये एकला चलो रेची भूमिका होती, तर लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता। पण आता पुढे काय? त्या बैठकीत सर्वच नेत्यांचा आता पुढचा कोणताही विचार न करता हिंदुत्वाच्या विचारधाराच्या लोकांसोबत आपण राहिलं पाहिजे याबाबतच एकमत झाल्याची चर्चा होती। आपण भाजपसोबत राहिला पाहिजे, भाजपला आपण मदत केली आहे, महायुतीला लोकसभेत मदत केली आहे, निकाल आता आपल्या बाजूने आला नाहीये, पण त्यांच्यासोबत राहून आपला पुढचा प्रवास केला पाहिजे, असं मत बैठकीमध्ये आलेल्या नेत्यांचं होतं। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सोबत घेण्याचा विचार आहे हे स्पष्ट केल्यानंतर दोघांच्या विचारधारा एकच आहेत। त्यात विचारधारेचे पक्ष एकत्र आले तर आगामी महापालिका निवडणुकीत त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो। देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य समोर आल्यानंतर सर्वजण सकारात्मक असल्याची चर्चा आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।